या फोटोत दिसत असणाऱ्या व्यक्तीने 90च्या दशकात बँडेड क्वीन मानल्या जाणाऱ्या डाकू फुलन देवीला गोळी मारली होती आणि तुरुंगात असताना देखील असं एक काम केलं होतं ज्याने प्रत्येक भारतीयांना त्यांचा अभिमान आहे। डाकू फुलन देवी एक गाव लुटून जेव्हा 22 राजपुतांना एका लाईनीत उभं करून गोळी मारतात आणि त्यानंतर काही वर्षांसाठी तुरुंगात जातात, बाहेर येऊन त्या समाजवादी पार्टीकडून राजकारणात येतात। पण एक दिवस शेरसिंग राणा हे डाकू फुलन देवीला गोळी मारतात आणि त्यानंतर 2 दिवसांनी पोलिसांकडे सरेंडर करतात आणि त्यामुळे त्यांना तिहार जेलमध्ये टाकले जाते। तिहार जेलमध्ये असताना त्यांना समजतं की कोणीतरी अफगाणिस्तानमधील कंधारमध्ये मोहम्मद गजनीचा एक मकबरा बांधला आहे आणि त्या मकबऱ्याच्या एका चौकटीत सम्राट पृथ्वीराज चौहान यांचं शरीर गाडलेलं आहे आणि जो कोणी त्या मकबऱ्यात डोकं टेकवण्याच्या आधी सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्यावर बांधलेल्या त्या चौकटीला बूट आणि जोडे मारेल आणि त्यानंतरच तो त्या मकबऱ्यात प्रवेश करेल। हे जेव्हा शेरसिंग राणा यांना समजतं तेव्हा ते त्यांचं नाव संजय गुप्ता असं ठेवतात आणि जेलमधून फरार होतात आणि अफगाणिस्तानमधील कंधारमध्ये पोहोचतात आणि त्या चौकटीला फोडून शेरसिंग राणा हे सम्राट पृथ्वीराज चौहान यांचे अस्थी भारतात घेऊन येतात आणि सम्राट पृथ्वीराज चौहान यांचं एक मंदिर बांधतात।